बाळापूर तालुक्यातील काझीखेड येथील विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणानंतर राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध नोंदविला जात आहे। या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी तसेच त्यांच्या पुढील खाते चौकशीसाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी म्हणून मराठा पाटील समाज संघटना बाळापूर तालुक्याच्या वतीनं जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सीईओ यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात नमूद करण्यात आले की जिल्हा परिषद सीईओ यांनी आरोपीवर तात्काळ कारवाई केली आहे, परंतु त्याच्या पुढील खाते चौकशीसाठी आणि त्याच्यावर योग्य कठोर कारवाई होण्यासाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी। या प्रकरणानंतर जनभावना लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत। तसेच या प्रकरणाला न्यायालयात सक्षमपणे मांडण्यासाठी सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी आणि हे प्रकरण सक्षमपणे न्यायालयामध्ये चालविले जावे, जेणेकरून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन मराठा पाटील समाज संघटना बाळापूर तालुका यांच्या वतीनं जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद सीईओ यांना देण्यात आले। संदीप पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष राजदत्त माणकर, उपाध्यक्ष शशिकांत नकासकर, सचिव मधुसूदन माळी यांच्यासह दीपक पोहेरे, विठ्ठल नळकांडे, वसंतराव पोहरे, मोहन सरप, देविदास वाघ, रवींद्र पोहरे, सागर सरप, बजरंग पटोकार, शरद वानखडे, संतोष सरप, रवींद्र पोहरे, मधुसूदन टिकार, प्रशांत गायकवाड, सारंग अरबट, मंगेश माळी, गणेश माळी, गजानन इंगळे, प्रशांत माणकर, अनिल वैराळे, धनंजय नेमाडे, श्रीकृष्ण अघडते, धनंजय माळी, गणेश मुरुमकर, गणेश खोकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। 2 दिवसाआधी जी बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत एका जिल्हा परिषद शाळेत जी विनास्पद घटना घडली ती त्यामुळे पालक धास्तावलेले आहेत। आपल्या मुलींना कोणाच्या भरोशावर शाळेत पाठवायचं, त्यामुळे ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेत त्या आरोपीला आता कायदेशीर कारवाई तर झालेलीच आहे, पण त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। यापुढे असं कोणीही कृत्य करायची हिंमत नाही केली पाहिजे। याकरिता शक्ती कायदा लागू झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त कडक शिक्षा त्याला झाली पाहिजे आणि लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे। याकरिता आम्ही मराठा पाटील समाज संघटना बाळापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।